कधी कधी नियती इतकी क्रूर ठरते की जगण्याची प्रत्येक आशा संपून जाते, पण काही लोकांच्या विकृतीमुळे ती क्रूरता हजारपट वाढते. महाराष्ट्रातील कल्याण शहरात राहणारी एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 29 जून रोजी कल्याण स्टेशन परिसरात एकटी फिरत होती. तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं प्रथमदर्शनी लक्षात आलं. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या पादचारी पुलावरून ती चालत असताना एका नराधमाने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. सुरुवातीला ओळख वाढवली, काही पावले चालत गप्पा मारल्या आणि काही वेळातच तो तिचा विश्वासघातकी सोबती बनला. त्याने तिला त्याच्या भावाच्या घरी न्यायचा प्रयत्न केला, पण भावाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तो तिला पुन्हा कल्याण स्थानकात घेऊन आला. इथेच त्याचा विकृत डाव सुरू झाला. त्याने अकोल्याकडे जाणारी एक्सप्रेस पकडली आणि धावत्या रेल्वेच्या डब्यात त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. इतक्यावरच नाही, अकोल्यात त्याने तिला आपल्या घरी नेले, पण घरच्यांनीही तिला स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी तो तिला अकोला रेल्वे स्थानकात सोडून पसार झाला. स्टेशनवर भरकटलेल्या अवस्थेत पोलिसांना ही मुलगी आढळली. चौकशीत तिने सांगितलेल्या कथनेनं सगळ्यांच्या अंगावर शहारे आले. अकोला रेल्वे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून प्रकरण कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केलं. विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वीही या मुलीवर याच पद्धतीने अत्याचार झाला होता. मानपाडा पोलीस ठाण्यात त्याचं प्रकरण नोंदवलेलं आहे. आज ती तिसऱ्यांदा नव्हे, समाजाच्या मूक अश्रूंमध्ये पुन्हा एकदा हरवलेली आहे. कुणीही, कुठेही, कधीही सुरक्षित नाही जर समाज गप्प बसला तर. जर तुमच्या आजूबाजूला एखादी मुलगी, मुलगा किंवा कोणीही असुरक्षित वाटत असेल, त्यांना दुर्लक्षित करू नका. त्वरित पोलिसांना माहिती द्या. ही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचवा. गुपित सत्य सबस्क्राईब करा आणि अशा सत्यकथांना उजेडात आणण्यासाठी आमच्यासोबत राहा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती, विशेषतः अल्पवयीन मुले-मुली, हे समाजाचं सामूहिक उत्तरदायित्व आहे. त्यांना दुर्लक्षित करणे म्हणजे अशा विकृत गुन्ह्यांना निमंत्रण देणे. रेल्वे स्थानक, सार्वजनिक ठिकाणं, अशा जागांवर असामान्य वागणूक दिसल्यास त्वरित सुरक्षा यंत्रणेला कळवा. आपल्या काळजीमुळे एक निराग जीव वाचू शकतो.